नमस्कार मंडळी, तुम्ही चंद्रकांत वासुदेव कदम. आता आपण आलो आहे ते सड्यावरती भैराई देवीच्या मंदिरात. तर चला आपण जाऊन दर्शन घेऊया. सोबत ताई आहे, भाऊजी आहेत, आयुष आहे, वर्षा आणि पडी. स्वयंभू श्रीदेवी भैराई मंदिर. स्वयंभू श्रीदेवी भैराई मंदिर मस्त. सर्वप्रथम आपण मंदिराच्या उंबरठ्याच्या पाया पडूया. चला मित्रांनो, आतमध्ये प्रवेश करूया. आता मित्रांनो, मंदिराच्या आतल्या बांधकाम बघा. खूप छान. 12 पास झालेत. मंदिरामध्ये बसण्याची सुद्धा व्यवस्था अशी केलेली आहे. जर वयस्कर मंडळी असतील तर त्यांना बसण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. विकास पांडुरंग गाडी त्याचे मागाने काय होते भरलेली आहे. 12 मानवी 5 मानवी स्वतःपर्यंत संभाळ करून त्यांच्या यावरच त्याच्या तत्वात काहीपासून मुंबईच्या पासापासून स्वप्न संभाळ करून ही आडी बडत इंटिबिटी तसेच मुलगी वर्गां सुरपतीची अशी खबरदारी की साठेदार ठेव आणि होती गरी मानवी सांभाळ करून राहू चला.
खाली डोकं टेकव, डोकं टेकव, डोकं टेकव. बघ अगे बाई माझ्या मुकामी पाहिजे चंद्रकांत वासुदेव कदम 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 जे काय म्हणते मागाने जी काय मोठी वडील आहे 12 मानवी 5 मानवी दत्तापणा सांभाळ करून त्याच्यावरती कठोरची तुकडा वाचता नाही तो अशी खबरदारी घेऊन तडेदारी ठेव पहिल्यापासून मुंबईच्या पासापर्यंत दत्तापणा सांभाळ केला पाहिजे अख्खा झाडापेडा संध्यावारा म्हणून जी काय म्हणून त्यांची पुरवणीचं देव उभं करून त्याच्यावरती कठोरची तुकडा वाचता नाही अशी खबरदारी घे तडेदारी ठेव आणि मोठी वडलेली माती घेऊन सांभाळायचं पुन्हा चल. चला तर मंडळी, अशा पद्धतीनं मी भैराई देवीचं दर्शन घेऊन भैराई देवीच्या पाया पडून तिची ओटी भरून आता आम्ही परत मंदिराच्या बाहेर निघालो. परी कसं वाटलं? हां कसं वाटलं? खूप छान मस्त. भैराई देवीच्या बाजूलाच महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो. समजा तिथं पाया पडायला गेले तर आपण बघू. हर हर महादेव. तर मित्रांनो, आता सर्व देवांचे देवीचे सर्वचे दर्शन झालेले आहेत. तर सगळीकडे आम्ही पाया पडत झालेलो आहे. तर आता मंदिराच्या समोरच भाऊजींचं घर आहे, त्या समोर सड्यावरती. ते बघा, तुम्ही समोरचा रस्ता पाहू शकता. हे बघा, इथे हे मंदिर आहे आपलं. कसं आणि मंदिरामध्ये छान वाटते एकदम, आणि हवा पण अशी गार वाटते ना मंदिरामध्ये. मित्रांनो, एक वैशिष्ट्य असंच आहे की तुम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात जर उभं राहत असाल आणि मंदिरामध्ये कोणत्याही तुम्ही जर गावाकडे किंवा आपल्या मुंबईमध्ये जर मंदिरात उभे राहत असाल तर तिथलं जे हवेचं जे काही टेम्परेचर असतं, जी हवा जी असते ती एकदम थंडगार असते. आणि मंदिरात आले एकदम शांत वाटते एकदम. मंदिराच्या पाठीमागे सुद्धा मंदिर आहे. तर ताई आपल्याला तिथं घेऊन जात आहे. डिंक माहितीये का? डिंक. हा 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 खायाचा डिंक नाही, ते गम गम लावायचा डिंक गम. बम. हे बघ झाड, हे ते डिंक कुठे मध्ये ते पण हिरवी हिरवी फळं आताशी धरतायत. चला, मग ताईने आपल्याला डिंकाचं झाड दाखवलेलं आहे. त्याबद्दल ताईचे खूप खूप धन्यवाद. ताई आभारी आहे. इथूनच पाय पडा, इथूनच पाय पडा, इथूनच पडा, बाहेर इथूनच पाय पड, बाहेरूनच पाय पडा. हे मंदिर आहे ना. मंदिर तर हे मंदिर आहे आणि मंदिराच्या उजव्या साईडला हे बघा, ते वडाचं झाड आहे मित्रांनो. आणि हे वडाचं झाड बघा किती प्राचीन असेल.
हे बघा, कुठे कुठे गेल्या बघा वेळ ते. हे बघा किती मोठं झाड आहे ना वाटतं हे. खूप मोठं आणि त्याच्यात बघ ना पारंब्याच आहे वडाच्या पारंब्यानेच बघ कसं झालेलं आहे. बापरे. झाड बघ कसं फुटलंय. आणि मित्रांनो, तर मंदिरामध्ये आल्याच्या नंतरला पाठीमागे सुद्धा इथे काही देवस्थान आहेत, तर तुम्ही इथं सुद्धा येऊन दर्शन घेऊ शकता. चला जाऊया आता घरी. मंदिरामध्ये आल्याच्या नंतरला जे सच्चे भक्त असतात ना मित्रांनो, त्यांचेच पाय भाजत नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर आता मला वाटतं 12:30 झालेत मित्रांनो, आणि लादी खूप गरम तापलेली आहे. पण हे बघा, पण वर्षा पळते नुसती, वर्षा नुसती पळते. काय आयुष, चल. आता आयुष बघा पळेल खाली उतर आयुष. पण नाही बघ, मी बघ हे बघ भाऊजी तर मस्त आहे, इथं वरती वरती पार्टी बिटी करायला वरती रूम आपला वेगळा है ना, मस्त जागा बी काय मित्रांनो, मस्त की जबरदस्त. ताई सर्व घरांची माहिती देते, कोणाचं घर कुठलं, कोणाचं घर कुठलं, हे चल आता. कुठला वाडा कोणाचा आहे ना. सर्व कातळ आहे, सर्व कातळ आहे ना, काय झंझटच नाही कसली. हो ना. मित्रांनो, भरपूर ऊन लागते आणि तुम्ही पाठी बघत असाल, आपण ताईचं सड्यावरचं घर सुद्धा पाहिलं, आणि ही सर्व जी कलमं तुम्हाला दिसतात ही ताईची आहेत. हे बघा, ही सर्व कलमं भाऊजींची आहेत, म्हणजे त्यांच्या घराची. हे बघा, काजू झाड आहे बघा, हे बघा काजू पण आहे. काजू पुढच्या वर्षी आम्ही खायला. तर म्हणजे ज्यांच्या पूर्वजांनी जी कलमं लावली त्या लोकांचा आज फायदा आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, आज तुम्ही कलमं लावली पाहिजेत, जेणेकरून तुमच्या पुढच्या पिढीचा फायदा होईल. आज कमीत कमीत मला वाटतं एका झाडापासून लाखो रुपये कमवत असेल. काय वर्षा हुनांनी एकदम कंटाळली आहे. तर मस्त ताई आता पाठीमागे करवंद काढते. ताई काय करते? तर ताई पाठीमागे करवंद काढते. आणि ही बघा, ही बघा आपल्या खेडची बघा, कच्चे आंबे पण सोडत नाहीये. मस्त आंबट. आता पिकलेले आंबे खाल्ल्या लोकांनी डझनभर आंबे नायना बोलून इथं बसून, तर तुम्हाला त्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच. एक 15-16 आंबे ह्या लोकांनी इथं बसूनच खाल्ले ते बघा, आणि एवढंसंच पाणी उरले, आंबे धुवून खात आहेत मस्तपैकी. हे सगळं जे दिसतंय ना, हे सगळं जे ही घरच्यांची माझ्या मेहनत आहे. आम्ही फक्त मुंबईवरून येतो, आमचं म्हणतो, पण हे जे करतात ना हे सगळे घरच्यांचे कष्ट आहेत. तेव्हा हे सगळं दिसतंय आम्हाला मुंबईवाल्यांना. गावची लोक राबली नाही तर काय दिसणार नाही. तेव्हाच 15-16 आंबे खाल्लेत म्हणून बसून तिथे आंबे सोलून बिलून आता घरी जाते जेवायला, दाखवणार काय खाल्लं नाही म्हणून. चला 15 मिनटं ती चालायचं आहे मला असं वाटतं. तर चला जाऊया. तर ह्यांच्याकडे ना ही एक पद्धत खूप छान आहे मित्रांनो. जसं आपण आपल्या दारामध्ये आपल्या अंगणामध्ये गेट बांधतो, तर थांबा समज एवढ्या पद्धतीमध्ये कोणता गेट असतो बघा मित्रांनो. तर हा अशा पद्धती ह्यांचा गेट असतो की जेणेकरून एकच माणूस आला पाहिजे. तो पण आता मीच जातो आतमधून, तुम्ही बघा. बघा हा अशा पद्धतीत गेट आहे, आपण असे जाऊ शकत नाही. आपल्याला असं होऊन यायला लागतं, दोन्ही भिंत मला टच होत आहेत. हे बघा, जेणेकरून गुरं आतमध्ये जायची, कोणाची गुरं वगैरे आतमध्ये जाण्याची भीती नाही, आणि कोणत्याही प्रकारचं नुकसान होईल असं कसलीच भीती नाही. कसं होतं रे, असंच होतं ना. हां, आणि हा असा एक छोटा मोठा आतमधला गेट. चला झालं. आता आम्ही आलेलो आहे सड्यावरनं. तर गाडी नव्हती मित्रांनो, रिक्षाला सुद्धा निघून गेला होता. तो इतक्या वेळ थांबला नाही, पण त्यांनी त्याचं भाडं बाकी 200 रुपये कन्फर्म त्यांनी पूर्ण घेतला. तर आता आंबे करवंद खाऊन झाली आहेत. करवंदसुद्धा आम्ही खाल्ली, आंबेसुद्धा खाल्ले भरपूर. तर आता फणस आहे. तर गावाला आल्यापासून दुसरा फणस आहे, दुसरा का तिसरा, हा दुसरा फणस आहे. आणि भाजीमध्ये तर मॉप फणस झाले असतील. तर चला आता जाऊया फणस खायला. तर मित्रांनो, जेव्हा बरखा फणस असतो तेव्हा त्याला उभा असा कापून तो दांडा आपण बाहेर घेतो, पण हा काफा फणस आहे.
तेव्हा ह्याला कापताना ह्याला असंच फाडावं लागतं. मस्त की फणस खायला या. हा. चला परीताई पण बसले गरे खायला. परीताई, अरे वा, जेली. चला तर मंडळी, आजचा व्हिडिओ आता इथं संपवूया. आता आम्ही खातो गरे. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओला आमच्या चॅनलला फॉलो करा. आमच्या चॅनलला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑल करा. खूप सारा लाईक आणि शेअर पण करा हा.